उपस्थित सर्व बांधवांनो आणि भगिनींनो, अशा सोहळ्यामध्ये नेमकं काय बोलायचं हा एक प्रश्न असतो. कारण सगळेजण मिळून आपल्या कुटुंबाचं कौतुक करत असतात आणि शोधिसी मानवा म्हटल्यानंतर ज्याचा सत्कार होत असतो तो मनातल्या मनात शोधायला लागतो की आपण असं नेमकं काय केलंय की ज्याच्यामुळे आपला सत्कार होतोय. आजपर्यंत माझा सत्कार किंवा मान सन्मान काय कमी झालाय कमी मिळाला अशातला भाग नाही. पण आज आयुष्यात पहिल्या प्रथम मी निशब्द झालो सत्कार स्वीकारताना. तो मणिपूरच्या भगिनींनी जेव्हा माझा सत्कार केला तेव्हा. कारण केवळ सत्कार स्वीकारणे एवढा मी निर्दयी किंवा निर्ढावलेल्या मनाचा असतो. तर जसं संजय म्हणजे हे संजय तुम्ही जे म्हणालात, बाळासाहेब रमेश बोडकेंना म्हणाले होते की तू मोठा नेता नाही होऊ शकत, तर तसा मी मोठा नेता त्या व्याख्येत कधीच झालो असतो. पण आज मला खरंच गैरवरून आलं की अरे तिकडे काय चाललंय, काय काय सगळं हाल अपेष्टा भोगल्या आजही भोगत असतील आणि आपण त्या भगिनींच्या हस्ते सत्कार स्वीकारतो. आपण काही करू शकत नाही. काश्मीरी पंडितांचा विषय तुम्ही सांगितला तेव्हा हिंदू हृदय सम्राटांनी सरकार आपलं नव्हतं तरी सुद्धा करून दाखवलं होतं. आज आपण आम्हाला असं वाटलं होतं की 2014 साली युतीचं सरकार आलं, आपलं सरकार आलं. पण आपलं सरकार असताना सुद्धा मणिपूर पेटले, लेह लडाखचं तुम्ही मला सांगत होतं लेह लडाखमध्ये आता नेमकं काय चाललं असेल कोणालाच माहिती नाही, कारण बातम्याच बंद झाल्यात. म्हणजे मला कोणीतरी काल सांगितलं की तिकडे तर गावागावात जवान बसले जातात लेह लडाखमध्ये. प्रत्येक गावात 100-100, 200-200 जवान तिकडे ठेवलेले आहेत कोणी. आणि संचारबंदी. काश्मीरमध्ये सुद्धा तीच हालत आहे. आसाममध्ये लोक रस्त्यावरती उतरले आहेत. हे आपलं स्वातंत्र्य 75 वर्षे झालेली. आणि अशा या सगळ्या बिघडलेल्या वातावरणात सूर जुळवायची कशी, मैफिल रंगवायची कशी. आणि संजय म्हणजे आता हे 2-2 संजय झालेत, त्याच्यामुळे संजय म्हणजे आता अरे संजय म्हटलं का संजय राऊत आणि अहो संजय म्हटलं का संजय नाळ. नव्हे तुम्हाला ओळखायला सोपं पडेल. त्याच्यामुळे अहो संजय तुम्ही जे काही काम करता आहात आणि एक आठवणींच्या तुम्ही अशा लढ्या जशा सोडवाव्यात तशा उलगडून एक सांगत होतात. हे एवढं सगळं अनुभव संपन्नता जी तुमच्यात आली ती तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी जी काही मेहनत केली तसं पाहिलं तर तुम्ही काही होऊ शकला असतात. म्हणजे आता झालेलंच आहे. पण तुम्ही जे काय होत आहात आणि जे काही करता आहात हे सर्वसामान्यांची ही गोष्ट नाही आहे. सर्वसामान्य माणूस नाही करू शकत. आणि काही दिवसांपूर्वी मला आठवतंय एक पुस्तक, मला वाटतं अमरावतीचे कोण आपले ते पत्रकार त्यांनी लिहिलं की नाही आणि त्याच्यात पहिलंच प्रकरण असं आहे की का पचत नाहीत प्रबोधनकार, का पचत नाहीत. आणि मग अर्थात मी होतो, पवारसाहेब होते, आम्हाला बोलायला सांगितलं. म्हटलं का पचत नाहीत प्रबोधनकार, ह्याचं कारण जर शोधायचं असेल तर आधी प्रबोधनकार कसे झाले हे समजून घेणे गरजेचं आहे. आणि ते प्रबोधनकार होऊ शकले याचं कारण त्याने जिंकायचं काहीच नव्हतं आणि काही हरण्याची भीतीच नव्हती. हरण्यासारखं काही नव्हतं आणि जिंकायचंही काही नव्हतं, म्हणून ते प्रबोधनकार झाले. त्यांना जर का निवडणूक लढायची असती आणि त्यांच्या डोक्यात जर काही असतं तर ते प्रबोधनकार झालेच नसते. प्रबोधनकार झाले नसते. जेव्हा एखाद्याला गाठायचं आहे काहीतरी, म्हणजे तुमच्यासमोर यायच्या आधी मी बऱ्याच दिवसांनी पुण्यात आलो, कार्यकर्त्यांना भेटलो, वार्तालाप झाला, सगळं झालं. आणि आज शिवसेना सत्तेवर नाही आहे तरी सुद्धा आपल्या तात्यांनी त्या महिलांना न्याय देऊन दाखवला. ज्यांचं म्हणजे कर्जबाजारी झाल्या होत्या, न्यायालयात जाऊन सुद्धा त्यांना दाद मिळत नव्हती, ते आपल्या तात्यांनी करून दाखवलं. ही शिवसेनेची ताकद आहे. म्हणजे शिवसेना केवळ सत्तेसाठी जन्माला नाही आलेली. म्हणजे मला आठवतंय की जेव्हा युती सरकार होतं त्यावेळेला ते इंद्रजित गुप्ता गृहमंत्री ते आले होते राजभवनाला आणि बाळासाहेबांना त्यांनी सांगितलं होतं की भेटाल का, तर भेटायला गेले. मी बाजूला बसलो होतो आणि असा तो माणूस त्यांनी सगळं सांगितलं. आणि मग बाळासाहेबांनी त्यांच्या तोंडावर सांगितलं तुम्ही काय कराल, जास्तीत जास्त माझं सरकार बरखास्त कराल ना, करा म्हणे. शिवसेना सत्तेसाठी जन्माला नाही आलेली, सत्ता शिवसेनेसाठी जन्माला आलेली आहे, तुम्ही करून दाखवा. तर हे
काहीतरी आपण करत राहायचं. केवळ सत्ता प्राप्तीसाठी राजकारण नाही. आज तुम्ही जे करताय, काश्मीरच्या मुलांना, त्या सगळ्या समाजाला धीर देत आहेत, मणिपूरच्या मुलींना देत आहेत, आणखीन कोणाला देत आहेत, हेच तर काम आहे आपलं. याच्यासाठी तर आयुष्य जगतो. म्हणजे जगाच्या पाठीवरती, असंच मी म्हणेन, म्हणजे असं मी काय खूप मोठी जगाची पाठ बघितली असायला भाग नाही, पण देशात जरी फिरलो, परदेशात जरी गेलो आणि कोणी काश्मीरी पंडित भेटला तर वयाने मोठा असेल तर तो मला मिठी मारतो, आणि वयाने लहान असेल तर तो आजूबाजूला कोण बघतंय ना बघत ह्याची पर्वा न करता सरळ मला पाया पडतो. आणि दोघांचं वाक्य एकच असतं, हम बाला साहब को तो नहीं देख सके लेकिन आपके रूप में हम बाला साहब को देखते हैं. हे त्यांच्या मनात जी एक कृतज्ञता आहे ही फार थोड्या लोकांच्या मनात असते. कृतज्ञता बाळगणं आणि ती व्यक्त करणं हे काश्मीरी पंडित जे आहेत ते जगाच्या पाठीवर कुठेही असले आणि जेव्हा त्यांचा आमचा कधी संपर्क होतो तेव्हा ते त्यांची कृतज्ञता ही अशी व्यक्त करतात. तर असं आपण यांनी चाललेलो आहोत पुढे. आणि आता तुम्ही जे काय माझ्या काकांच्या नावाने जो उद्घाटन केलं, म्हणजे आमचा काका असतं तर कदाचित तुम्ही नाव दिलं तरी आला असतं की नाही सांगता येत नाही. असं तो जसं म्हणतात तसं होता तो. काय चल हां, आणि जर का प्रेम असेल तर कुठून लांब असेल, ए संजय इकडे. पण असा तो होतो, त्याच्या एक सतत मनामध्ये काहीतरी एक संगीत चालू असायचं. आणि या संजयनी जो उल्लेख केला की शिवसेना प्रमुख आणि माझे काका हे राम लक्ष्मणाची जोडी, त्यावेळेला जेव्हा माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सेनापती बापट्टर होतेच, पण पहिले 5 जण जे होते त्या पहिल्या 5 जणात एक माझे आजोबा, आणि त्यांना हे राम लक्ष्मण अक्षरशः कार्टून असो आणखीन काही असेल तेव्हा मावळा नावाने कार्टून काढले जायचे, व्यंगचित्र काढायचे, लेख लिहायचे. ही तिथून जी सुरुवात झाली. मग मार्मिक साप्ताहिक सुरू झालं. मार्मिक साप्ताहिक सुरू झाल्यानंतर मी स्वतः बघितलेलं आहे, जे आपण म्हणतो ना जिथे कमी तिथे आम्ही. व्यंगचित्र काढायचं असेल तर माझे काका व्यंगचित्र काढायचे, लेख लिहायचं असेल तर लेख लिहायचे, सिनेप्रेक्षण. एवढंच नाही, आता सगळं काय ते DTP BTP काय आले ते निगवेकर काय म्हणतात ते, बरोबर ना, म्हणजे टाईप सेटिंग. हां, त्यावेळेला ते खिळे जोडायचे, खिळे जोडणी असायची. खिळे म्हणजे काय ते करायला रात्री अपरात्री हा जाऊन प्रेस उघडून ते सगळं लेख स्वतः खिळे जोडून ते सगळं तयार करायचं. ते केल्यानंतर त्याचं प्रूफिंग, मग प्रूफ रिडिंग, हे सगळं तो करायचा. आणि मग बरोबर वेळेवरती मार्मिक हा प्रकाशित व्हायचा. मला असं वाटतं असं हे भावाचं नातं हे आजच्या युगामध्ये हे दिसत असेलच असं नाही, हे फार दुर्मिळ होतं. आणि मी काय आदित्य काय आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला, म्हणजे मला असे काका, मला असे वडील, आदित्यला असे आजोबा, आणि माझ्या काकांसारखे काय चुलत आजोबा हे लाभले. आणि त्यांची परंपरा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत, त्यांची परंपरा घेऊन पुढे चाललेलो. आता मला चांगलं वाटलं, तो आपल्या गायक त्यांनी ते शोधीसी मानवा गायलं, काय त्यांचं नाव, मजर सिद्दीकी. कुठे गेले मजर सिद्दीकी? बरोबर, मजर सिद्दीकी. म्हणजे काय बाबा, धर्माने कोण, पण मराठी गाणं गातोय आणि देव शोधतोय. आता त्याच्यामध्ये आणखीन एक बारकावा सांगतोय की मोहम्मद रफीनी जेव्हा हे गाणं गायलं तेव्हा काकांना उत्तम उर्दू यायचं, माझ्या काकांना उत्तम उर्दू यायचं, लिहायला यायचं, वाचायला यायचं आणि बोलायला यायचं. हे सगळं मराठी उच्चार कसे करायचे, तर मराठी गाणं मोहम्मद रफींसाठी त्यांनी उर्दूत लिहून दिलं होतं. मोहम्मद रफीनं म्हणजे कसा उच्चार, कारण प्रत्येकाची भाषा, भाषेचे उच्चार वेगळे असतात, तर ते उच्चार मराठीसारखेच आले पाहिजे. त्याच्यात कुठे उर्दू हे नकोय, कुठे हिंदी नकोय, तर तो कसा उच्चार पाहिजे, तर तो उर्दूचा शब्द, मराठी शब्द हा उर्दूत त्यांनी लिहून दिला होता. आणि त्यांच्याकडनं तशी ते रिहर्सल करून मग त्यांनी ते गाणं गाऊन घेतलं होतं. ही अशी मेहनत. आता मी बघितलं ते पुस्तक बऱ्याच दिवसांनी चाललं. आता संजय, तुम्ही दोघांनी क्रेडिट घेतलं, ठीक आहे, तुम्ही प्रकाशित केलं, तुम्ही लिहिलं, पण कव्हर मी केले. हे बरं आहे, हे राऊत बरेच घोड्यावर बसले आहेत, हे आणखीन नार आणखीन काय, तर अरे आम्ही पण काहीतरी केले ना. तर कव्हर मी केले. आणि आतमध्ये म्हणजे मी मगाशी आदित्यला दाखवत होतो, माझा लहानपणीचा एक फोटो आहे जो माझ्या काकाने काढलाय, आणि कव्हरवरचा फोटो आहे जो मी काढलेला आहे. आणि हे पुस्तक चालताना मला त्या सगळ्या जुन्या आठवणी आल्या. मग त्या शोभा गुलटू, तू संजय म्हणालास, त्या यायच्या दादरच्या घरी, निर्मला देवी यायच्या, सुरेश वाडकर यायचे. हे सगळे हे तेव्हा मी लहान असताना सगळं बघितलेलं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि बऱ्याच वेळेला रेकॉर्डिंगच्या वेळेला माझा काका मला सांगायचं, चल काय करतोयस, चल बरोबर. म्हणून मी तुम्हाला आत आल्यावर विचारलं ना की किती मोठा स्टुडिओ आहे, कारण तो जो स्टुडिओ असायचा
ते व्हायोलिन म्हणजे 50 व्हायोलिनवाले, त्याच्यानंतर आणखीन काय असेल तर 5-50 ते. आणि मग मी एक दिवस काकाला विचारलं, अरे यातले एका व्हायोलिनवाल्याने जर का वाजवलं नाही तर तुला कसं कळणार? आणि तो जो माझ्यावर भडकला होता म्हणजे कारण तो त्याला एक कान लागतो. आता समजा तुम्ही एवढे सगळेजण बसताय आणि सांगितलं जोरात टाळ्या वाजवा आणि नुसतं कोणीतरी नुसतं असं असं केलं, कळणार कसं? पण त्याला एक तो कान लागतो की एवढं सगळे सुरामध्ये कोणी काय वाजवायचं, कसं वाजवायचं, ह्या सगळ्या गोष्टी हे आता मला वाटतं असे हे थोडंफार राहिले, कारण आता सगळं हे कीबोर्डवरती आलेलं आहे. म्हणजे चांगली गोष्ट आहे, नाही अशातला भाग नाही, पण तिथपासून इथपर्यंत आपला हा संगीताचा हा सगळा प्रवास. आणि मला खरंच समाधान आहे की ते सगळे तो प्रवास आत्ताचा जरी मी बघत नसलो तेव्हाचा प्रवास मी पाहिलेला आहे. पण संजयजी तुम्ही खरंच चांगलं काम करताय. त्यावेळेला तुम्ही सांगितलं की शिवसेना प्रमुखांनी काश्मीरच्या मुलांना कॉम्प्युटर दिले. आजही कोणाला काय पाहिजे असेल तर सांगा, बाळासाहेबांची 30 शिवसेना तुम्हाला पूर्ण ताकदीने मदत केल्याशिवाय. आणि सगळ्यांना मी धन्यवाद देतो. प्रेमाने तुम्ही आम्हाला बोलवलं आणि खास करून माझ्या काकाची आठवण तुम्ही जागवलीत, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. फक्त एकच विनंती आहे की या सगळ्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंची अनुपस्थिती जाणवती आहे, म्हणूनच सरदच्या वतीने मी निमंत्रण देतोय की पुढच्या वेळेस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सोबत इथे येऊ देत आणि परत एक मोठा कार्यक्रम होऊन जाऊ देत आणि राऊत साहेबांचे गाणं ऐकू देत. शैलेश जिवाडेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं.